नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपण आज आहोत रावेर यावर मतदारसंघामध्ये. विधानसभा मतदारसंघाचे ह्या विद्यमान जे आमदार आहे शिरीष चौधरी काँग्रेसचे आमदार आहेत. या क्षेत्रामध्ये किती काम केलं आहे या ठिकाणी आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. या क्षेत्रात भरपूर प्रमाणात केळीचं पीक या ठिकाणी घेतलं जातं. केळीचे असंख्य समस्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंवा शेतकऱ्यांना काही पीक विमा असेल, ट्रान्सफर असेल, या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आपण बघायला मिळाल्या आहे. या आमदारांनी किती समस्या सोडल्या आहे आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर्व अधिक केळीचं पीक घेतलं जातं, बऱ्याचशा समस्या आहे. आमदारांनी या समस्येकडे लक्ष दिलं आहे का? आमदार साहेबांनी आमच्या गावाला किंवा आमच्या भागात मुख्यत्वे केळी पीक असल्यामुळे मुख्य रस्ते डांबरीकरण करून चांगल्या स्थितीत केलेले आहे. परंतु आमच्या शेती रस्त्यांच्या खूप अडचणी आहे, ज्यामुळे की माल वाहतूक होत नाही, वेळेवर ट्रॅक्टर माल लोडिंग होत नाही आणि फार रात्री बेरात्री ट्रान्सपोर्टिंग होते. त्यामुळे शासनानं शेती रस्ते दुरुस्तीसाठी काहीतरी योजना आखून शेती रस्ते दुरुस्ती करणे आजच्या काळाची फारच आवश्यकता आहे. तरी तसेच शेती पीक विमा हा फार शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तरी शेतकरी पीक विमा वेळोवेळी मागणी करून सुद्धा पूर्ण शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. माननीय आमदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे मीटिंग घेतली, त्या मीटिंगला मी पण होतो. जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिली, काही रकमा मिळाल्या. त्यानंतर प्रांत अधिकारी फैजपूर यांच्याकडे सुद्धा आमदार साहेबांनी मीटिंग घेतली, त्यानंतर सुद्धा काही रकमा निघाल्या. पण आतापर्यंत सुद्धा बरीच प्रकरणं पेंडिंग आहे. त्यांचा पाठपुरावा केला पण ते रक्कम काही शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी खूप नाराज आहे. वेळोवेळी नैसर्गिकरित्या होणाऱ्या वादळामुळे सुद्धा संकटे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ते पीक विम्याची तरी रक्कम मिळावी, नैसर्गिक आपत्तीची रक्कम मिळाल्यास बरंच होईल. तसेच रस्त्या दुरुस्तीबद्दल प्रश्न तर जिव्हाळ्याचा आहे. तसेच शेतीसाठी लाईट फार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रात्री बेरात्री लाईट येते आणि सकाळी 4-5 वाजता जाते. त्यामुळे इकडे शेतकऱ्यांना शेतावरती जाणे येणे जाता येत नाही. रस्ते चांगले नसतात, अपघात होतो. दिवसाची लाईन होणे फार अतिशय गरजेचे आहे. दिवसा जरी लाईन दिली, रात्री बंद ठेवली तरी चालेल, पण ही मागणी करून करून सर्व शेतकरी हताश झाले, पण पूर्ण होत नाही. तरी या पुढे दिवसा लाईन मिळावी असं मला वाटते. शिरीष दादा या ठिकाणी आमदार आहेत, त्यांचे वडील पण मोठ्या यावरती राजकारणामध्ये सहकारी होते. पण जे खेडीमध्ये जे ग्रोथ झाली पाहिजे ती आता थोडी कमी दिसते आपल्या ह्या वेळेस. जे सुरुवातीला होते केळीचं पीक, आता ते तसं नाही दिसत आहे. काय वाटतं तुम्हाला? काय कारण काय त्याच्या मागे? नाही, केळीची ग्रोथ होत आहे, परंतु काय निसर्गाचं वातावरणाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल असतो आणि रोगराईचे प्रमाण खूप वाढलेले. आधी शासन करप्याची औषधी, मुळा वाढण्याची औषधी पुरवत होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होत होता. आता शासन त्या प्रकारे कोणतीही काही सुविधा पुरवत नाही. त्यामुळे एक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात आणि महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी कंट्रोल होत नाही त्यांनी शासनाने पुरवठा न केल्यामुळे. तर शासनाने औषधी उपचार जर पुरवलं तर केळीची गुणवत्ता वाढेल यात शंका नाही. शिरीष दादा आमदार हवे का तुम्हाला पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये? केलंय का त्यांनी काम या मतदारसंघात? माझ्या मते शिरीष दादांनी या वेळेला फार चांगल्या प्रकारचे कामं केलेले आहे. रस्त्यांचे कामं केले, पाणीपुरवठ्याचे कामं केले आमच्या भागासाठी. आणि त्यांच्या वडिलांचा पण आधीपासून सक्रिय राजकारणात असल्यामुळे शिक्षणामध्ये, धरणांमध्ये फार सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांचा हातखंडा आहे कामं करण्यामध्ये. आणि वेळोवेळी सर्व ठिकाणी लोकोपयोगी येतात. त्यामुळे दादा असो किंवा त्यांचा मुलगा चिरंजीव धनंजय चौधरी असो, आम्ही त्यांना सहकार्य करणार. करत नाही आहे
केळी पीक विम्याचे ज्या अडचणी आहेत त्या केळी पीक विम्याची जी रक्कम आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. त्याच्यानंतर इथून जे शेतातून जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नासाठी रेल्वेसाठी ट्रान्सपोर्टची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना बरेच अडचणींना सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे. तर या सर्व या ठिकाणचे आमदार एक प्रकारे या शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी एक अपयशी ठरल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आपण जाणल्या. आता काही बरेचसे विकास कामं या मतदारसंघात झाले आहे असं तुम्ही सांगतात, पण कुठले मतदारसंघात विकास कामं झाले आणि कुठले कामं झाले तुम्हाला वाटतं? विकास कामं झालेले आहेत आमच्या रावेर यावल मतदारसंघामध्ये. भुसावल ते न्हावी डांबरी रस्ता काँक्रिटीकरण करणे, न्हावी हिंगोणा रस्ता काँक्रिटीकरण करणे, गावांतर्गत काही काँक्रिटीकरण फ्लेवर ब्लॉक बसवणे, तसेच न्हावी मोहमांडी रस्ता त्याचे काम चालू आहे, ते पण काही दिवसांना डांबरीकरण होणारच आहे. बरेचसे कामं विकास कामं या ठिकाणी. पाण्याचा प्रश्नाचं काय? पाण्याचा प्रश्न पण आहे. पाण्याचा प्रश्न पण आमचा आता चालू आहे. 2,93,00,000 निधीतून आपलं आमदार निधीतून दादांनी जलजीवन अंतर्गत काम केलेलं आहे. गावामध्ये काम चालू आहे पाईपलाईनीचे, त्याचे काही समस्या चालू आहे सोडवण्या. हे बरेचसे काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेले आहे. सर, आपण काय सांगणार की या ठिकाणी महाविद्यालय भरपूर प्रमाणात आहे, जसं शिक्षण आहे तसं सरकारी शिक्षण या ठिकाणी आहे का? आणि ज्या विद्यार्थी आहेत ह्या भागातले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत का? म्हणजे पाहिजे तसं मिळतं का या ठिकाणी? हो, व्यवस्थित शिक्षण आहे. शिक्षण चालू आहे व्यवस्थित. त्यांच्या संस्था पण चांगल्या चालू आहेत. विद्यार्थ्यांचा खूप फायदा होतो त्यांच्या संस्थेमुळे. आमदारांचं लक्ष आहे आमच्या मतदारसंघाकडे व्यवस्थित. शिक्षणाबद्दल कुठली या ठिकाणी कंप्लेंट नाही, कंप्लेंट शिक्षणाबद्दल कोणतीच नाही. नाही, इतर समस्या कुठल्या या ठिकाणी पाहिजे? मला असं वाटतं की आमदार साहेबांनी आपल्या शेतीमालाच्या भावाबद्दल काहीतरी करायला पाहिजे. जे भावांमुळे व्यापारी जरा त्रास देत आहे, भरपूर कमी भावामध्ये माल घेतला जातो आहे, त्याच्या तर काहीतरी आमदार साहेबांनी केलं पाहिजे अशी मागणी आहे शेतकऱ्यांची. शासकीय या ठिकाणी भाव घेतला पाहिजे, प्रायव्हेट व्यापाऱ्यांचा काहीतरी या ठिकाणी शासनाने बंदोबस्त करायला पाहिजे. व्यापाऱ्यांचा केळीचा भाव म्हणजे खूपच कमी, निम्मेच भाव दिला जातो आहे, त्यामुळे खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं. या ठिकाणी आपल्या शेजारीच बऱ्हाणपूर या ठिकाणी मध्य प्रदेशाचे आहे, पण त्या ठिकाणी केळीचा भाव वेगळा असतो, आपल्या भागात महाराष्ट्रात वेगळा भाव असतो. हा खरोखर तसंच आहे का? हा, तसंच आहे ना. तिकडे काही भाव दिला जातो, तिकडे काहीच भाव दिला जातो आहे. म्हणजे शेतकऱ्यांना खूपच त्रास सहन करावा लागतोय. किती फरक असतो या? निम्म्यामध्ये फरक असतो. तिकडे 1200, तिकडे 600 मध्ये मागितला जातो भाव. मग या ठिकाणी शासन लक्ष देत नाही, शासनानं काही लक्ष देत नाही आहे. जिल्हाधिकारी 2-3 वेळेस मिटिंग घेतल्या या ठिकाणी आमच्या भागामध्ये, बऱ्हाणपूरच्या बोर्डाचे भाव मिळायला पाहिजे, पण तरी पण ती अजून कार्यवाही सुरू आहे, पण त्याची अंमलबजावणी काही अजून पूर्णत्वात येत नाही. पण केळीच्या त्या बोर्डा भावात आणि इकडच्या खाजगी व्यापाऱ्यांच्या भावामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि शेतकऱ्याला खूप मोठे लॉसेस येत आहे. बरं, ते केळी असं पीक आहे की बऱ्हाणपूरला नेऊन विकणं बी जरा जिकरीचं होऊन जातं. व्यापारीनं नेलं, त्या भावामध्ये गेलं तरच परवडतं. तर ते जरा वरच्या लेवलून किंवा आमदार, खासदार, मंत्री महोदयांनी जर लक्ष देऊन इकडे व्यापाऱ्यांवरती काहीतरी बंधनं लादली, बोर्डाप्रमाणे भाव मिळाले, तर शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात चांगली भर मिळेल असं वाटतं. म्हणजे व्यापारी या ठिकाणी सर्वाधिक शेतकऱ्यांपेक्षा कमाई जास्त करतात या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काय सांगणार दादा, आपल्या या भागात सर्वात जास्त समस्या कुठली आहे आणि काय ती समस्या सोडली पाहिजे आमदार साहेबांनी? आपल्या आमदार साहेबांनी आपला हे केळी जे काटली जाते याच्यामध्ये जो तफावत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे थोडं. आणि जे हे व्यापारी पैसे माल काटून घेऊन जातात पैसे आणि पैसे द्यायला दादागिरी दाखवतात, त्याच्यावरती बंधन करायला पाहिजे. पंचायत समिती, जिल्हा परिषदचे काय असेल त्याच्या ह्याच्यानी. त्यानंतर जे भाव हे माल चालत नाही, तो माल चालत नाही, हे एवढं सांगतात ते, त्याच्यामुळे ते अडचणी येतात आणि कमी भावामध्ये मागतात ते माल, तर तो जास्तीत जास्त भावामध्ये आणि 2 पैसे जास्त सुटायला पाहिजे असं या विचारानं हे करायला पाहिजे. बरं दादा, ह्या ठिकाणी ट्रान्सफरचा रेल्वेनं केळी
या ठिकाणी गेली पाहिजे असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ती पाहिजे तसं ते या ठिकाणी होत नाहीये. ट्रान्सफरचा फक्त सौदा आणि निंबोरा हे तिथून काही ट्रान्सफर होते, पण ते म्हणजे 2 महिने 1 महिना होते फक्त, नंतर होत नाही, की असं वर्षभर वर्षभर होत नाही. म्हणजे तुमची मागणी काय असेल की मग त्यांनी ट्रान्सफर चालू करावं, म्हणजे त्यांनी केळीला जास्त भाव मिळेल. खाजगी व्यापारी खाजगी व्यापारी केळीना भाव जास्त मिळेल. जे रेल्वेचे वाहतूक या ठिकाणी वाढली पाहिजे असं. रेल्वे वाहतूक वाढली पाहिजे. दादा, रेल्वेची वाहतूक या ठिकाणी वाढली पाहिजे. तसंच वातावरणात रेल्वे तुमची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे, ती मान्य झाली आहे, पण ती मिळाली का तुम्हाला? दादा, रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही जर आजपर्यंत जर आपण अभ्यास जर केला तर शेतकरी वर्ग म्हणा किंवा जे व्यापारी आहे ते व्यापारी ते शासनाकडे डबे म्हणजे वॅगन मागतात, पण त्यांना वॅगन मिळत नाही. तर या वॅगनच्या बाबतीमध्ये शासनानं काहीतरी असा एक ठोस निर्णय घ्यायला पाहिजे की बाबा या शेतकऱ्यांच्या मालासाठी ज्या वेळेस त्यांचा माल निघतो, केळी ज्या वेळेस तयार होते त्यावेळेस परमनंट काहीतरी दिवशी त्यांनी ते डबे वॅगन त्या ठिकाणी परमनंट त्या समोर त्यांनी असं काहीतरी ठराव करायला पाहिजे की बाबा याने हे द्यायचं नाही. जसाल काय होत आहे आम्ही पाहतोय दिवसापासून की व्यापारी डबे मागता, शेतकरी डबे मागता, पण त्यांना ते डबेच मिळत नाही, वॅगनच मिळत नाही. अशी हे काही वर्षापासून हीच रटगाण आहे. म्हणजे वातानुकूलित साधी तर भेटत नाही, वातानुकूलित कुठं भेटणार? वॅगनच नाही मिळत त्यांच्याकडे. लोक म्हणजे त्यांच्या मागे लागून थकून जातात, पण वॅगन मिळत नाही. आणि तो माल आमचा असाच खाजगी व्यापाऱ्यांना द्यावा लागतो, या ट्रकाद्वारे पोहोचवावा लागतो. त्याच्यामुळे शेतकरी लाचमध्ये जातो आणि व्यापारी त्यांना त्या प्रमाणात भाव देऊ शकत नाही. त्यामुळे वॅगनचं काहीतरी एक विशिष्ट काहीतरी ठरवलं, शासनाने ठरवायला पाहिजे की या रावेर भागातून किंवा बऱ्हाणपूर ठिकाणून किंवा आपल्या भुसावळ ठिकाणून इतक्या वॅगन परमनंट ह्या त्या काही काळापुरत्या तरी पाहिजे, असं काहीतरी नियम. म्हणजे त्यांना अर्ज करायचं कामच नाही पडलं पाहिजे शेतकऱ्याला की आम्हाला वॅगन द्या. या ठिकाणी रेल्वेची वॅगनची फार मोठ्या प्रमाणावरती समस्या आपल्याला बघायला मिळते. केळी उत्पादक शेतकरी आहे, पण त्यांना पाहिजे तो भाव मिळत नाही. त्यामुळे या एरियाचं जे शेतकरी आहे ते फार मोठ्या संकटात हे आपल्याला बघायला मिळते. मात्र आमदारांनी प्रयत्न केले यांचं असं म्हणणं आहे, पण हा रेल्वेचा भाग हा केंद्र सरकारकडे असल्यामुळे हा प्रयत्न अपुरे पडण्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.